ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत रे जेवा परियशीचे सेवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अरे गेळिले हो संसारी काहीतरी राखा खरे. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग. येथे न घाली आड संचित असा शब्द नाड. उठा उठी गोड बीजे बीज वाढे. केले ते क्रियामान झाले ते संचित मन प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते चित्त खोटे. चालीवरी रोग भोगाच्या अंतरी. रसने अनावरी तुका म्हणे अंग वागे. अरे तुम्हाला या संसाराने गिळून टाकले. एवढ्या करता काहीतरी खऱ्याचे रक्षण करा. कारण दयावंत भगवंताने तुम्हाला मनुष्य देह व सत्संग दिलाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संसारानं गिळलंय प्रत्येकालाच. काहीतरी आयुष्य प्रत्येकाचं कमी कमी झालंय ना. कोणाचं 10, कोणाचं 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 एवढं गिळलंच ना. ते लक्षात येत नाही का. मायेमुळे लक्षात येत नाही. वैराग्याने सत्संगाने. एवढ्या करता तरी काही खऱ्याचे रक्षण करा. म्हणजे लोकांमध्ये सत्य खरं फक्त भगवंत आहे, धर्म आहे, परमार्थ आहे. त्याचं रक्षण करा. कारण दयावंत भगवंतांनी तुम्हाला मनुष्य देह व सत्संग दिलाय. मनुष्य देह तेवढ्या करताच दिला ना. सत्संग दिलाय. सत्संग सत्संगेन परमप्राप्ती म्हणलंय. तोपर्यंत जेवढी ज्यांचं बदललं ते सत्संगानंच बदललं ना. वाल्यापासून तर आजपर्यंत सत्संग केलाय. अशा प्रसंगी माझे प्रारब्धात हरिभजन नाही असा प्रतिबंध पुढे आणू नका. त्वरीने बीज आणि बीज वृद्धिंगत करा. बरेच जण म्हणते काय आमच्या नशिबातच नाही का. बहुतेक मंडळी म्हणते काय आमच्या नशिबातच नाही. वारी नशिबात नाही. कार्यक्रमाच्या आम्हाला नशिबात नाही. काही सत्संग असला तर नशिबात नाही म्हणतात. काय करणार आहे. साधू संतांना हुलकावणे दिले तर आपण कुठं राहिलो नाही का. काय जे काही कर्म तुमच्याकडून घडत आहे ते क्रियामान आहे. आता ते क्रियेला आलंय ना प्रारब्ध चालू आहे. जे पूर्वी होऊन गेले ते संचित असे समजा. जे साचलंय ते संचित आणि अवश्य भोगायचे जे उर्वरित आहे ते प्रारब्ध. जे शिल्लक ते प्रारब्ध. जे शिल्लक भोगायचं आहे त्याला प्रारब्ध म्हणतात. जे गोडाऊन मध्ये पडेल त्याला संचित. जे तयार होते क्रियामान
संचित प्रारब्ध आणि क्रियामान. हम्म. चित्त खोट्या चालीने चालते. रोग हा जो कोण भोगतो त्यानेच होणार आहे. जेव्हा रचनेविषयी अनावर झाली तर त्याचा परिणाम अपचन होऊन हागवून लागतो. अरे ही जीभ आहे ना हम्म. अवघड, ती ताब्यात येणं लय अवघड. हा. ती ताब्यात आला का सगळं जग ताब्यात आलं नाही हो. का? बहुतेक रोग त्याच्यामुळेच होतात ना. हम्म. याच्यातून आपल्याला एक सांगायचंय महाराजांना, संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. म्हणून देह भेटला ना, हम्म. संग करावा, नामस्मरण करावा, भजन करावा. अग्नी तापलिया कायचा हो मी ताप त्रयी संतप्त होती. संचित क्रियामान प्रारब्ध तेथे न चुके संसार स्थिती. लाट घटिका जैसे फिरताची राहिली भरली झाली रीती. साधी हा प्रपंच पंचायन तेने पावसील निज शांती रे. नारायण नाम नारायण नाम नित्य करी काम जीवा मुखे. जन्म जरा व्याधी पाप पुण्य तेथे नसती सकळ दुःख रे. शीत उष्ण वना सेविता कपाट आसन समाधी साधी. तप तीर्थ दान व्रत आचरण यज्ञ नाना मन भोगा भोग तेथे न चुकती प्रकार जन्म जरा दुःख व्याधी. साहुनी काम क्रोध अहंकार आश्रम्या विनाश साधी रे. भूकिता अक्षरे अभिमान विधी निषेध लागला पाठी वाद करिता निंदा घडती दोष. होत वजरले शेती दूषणाची मूळ भूषण तुका म्हणे. अंडी मिथ्या खंती रिघोनी संता शरण सर्व भावी राही भलती स्थिती रे. 4 चरणाचा अभंग आहे पण चौकडा आहे मोठा. हा. मेल्यानंतर अग्नीच्या तापाने देहाचा होम होतो. राखच होती ना. हम्म. होम होतो म्हणजे प्रत्येकाची शरीराची मेल्यानंतर हा. अग्नीच्या तापाने देहाचा होम होतो. पण जिवंतपणी देह मन बुद्धी तापत्रयाने संतप्त झाली आहे. तो मेल्यानंतर होतो पण इथं जिवंत असतानाच पूर्वी तापानं जळून राहिलो ना. हो. हा. हा. संचित क्रियामान प्रारब्ध ही संसार स्थितीत चुकत नाही. रहाट गाडग्याच्या माळेमध्ये सापडलेली मडकी फिरतच राहतात. रहाट गाडग पाहिलं पण काही नसन पाहिलं तर त्यांनी पाहिलं ते अशी दगडीची राड गाडगे पत्र्याचे पण त्याच्या अगोदर मडक्याचे होते. हा. मोठे मडके. हा. मग ते मडकं खालून भरून आलं का असं बरोबर माळात असते बरोबर तिरपं होऊन उलट झालं का पाणी सारखं असं ते पाहिलं असं तुम्ही मोबाईलवर येते आता कधी मध्ये. हा. तसं आहे जन्म मरण. पुनरुपी जननम पुनरुपी मरण. राड गाडग्यात सारखं. आता या मडक्याला काही विश्रांती का? नाही ना. फुटन तवाच नाही तर मग चालूच नाही का. हा. करतच राहतात. त्या फिरण्यात एक पाण्याने भरत असते व एक रिकामी होत असते. याकरता प्रपंच रूपी पंचांगनी तू साध्य करून घे, जिंकून घे.
हम्म. या योगाने आत्मशांती प्राप्त होईल. वा, सगळ्या अभंगाचा नाक आहे. आत्मशांती जिवंत असताना बरं का. हम्म. हे अंतःकरण जर स्थिर झालं ना, हम्म. शांत होतं माणूस, शांत. त्याला काय काही भाव नाही राहत, पुढे जायचं काहीच नाही करायचं राहत. आत्मशांती ही फार कृपा आहे देवाची. आता जायचं तरी पुढे कशा करता नाही का. हम्म. देवच हाताला आलाय, देवच धरला. आत्मा देव आहे बरं का. हा. मग हे रडगाडग चुकत आहे जन्म मृत्यूचं. या योगाने आत्मशांती प्राप्त होईल. दिव्याने नित्य नारायणाचे नाम घेण्याचे काम करीत जा. म्हणजे आत्मज्ञान झालं, सारखं भगवंताचं नामस्मरण करायचं. मग एकदा जर ज्ञान झालं ना हम्म. सत्य स्वरूपाचं आत्मज्ञान, मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये नारायण नारायण कोणत्याही आवडून ते हा. भगवंताच्या कोणत्याही नामस्मरणाचा अभ्यास करायचा आपला बेस्ट पैकी. फार महत्वाचं आहे ते. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काहीतरी साधन पाहिजे ना आपल्याला. हम्म. आहे सत्कर्म. आता बॅटरी असेल ना रे इथं? हा, बॅटरी आहे का रे? तिकडे आणली होती. तिकडे आहे का? जाऊ दे, मोबाईलच्या लाईट लाव. गडबड नको, गडबड नको. हो, जमदार तुम्ही लई आपण. येतो ना आवाज? हा, येतो येतो. लाईट झटके मारू राहिली आज. हा, येतो. पुढं राहिलं आपला. जिव्याने नामस्मरण. नारायणाचे नाम घेण्याचे काम करीत जा. त्या योगाने जन्म, जरा, व्याधी, पाप, पुण्य सकळ दुःखी नाश पावती. लई जबरदस्त साधन आहे. भगवंताचं नामस्मरण केलं ना, हम्म. जळत येईल. ते म्हणलंय ना, पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया भेटी हरिदासाची. संतांची भेट झाल्यावर यात जळत हम्म. जात. मग संत तेच सांगतात, पांडुरंगाचं नामस्मरण करा नाही का, हा. चिंतन करा. त्याने हे जात सगळंच. काय जन्म, जरा, व्याधी, पाप, पुण्य सकळ दुःखे नाश पावते. वनातील गुहेचा आश्रय करून शीतोष्णादी सहन कर. आसनादी समाधी साध्य करून घे. तप, तीर्थदान, व्रताधिके आचरण, यज्ञ इत्यादी अनेक साधनाच्या योगाने भोगाभोग हे कधी चुकणार नाही. लय महत्वाचं मुद्दा आहे बरं का. हम्म. हे बाकीच्या साधनांना जन्म मरण जात नाही. हा. हे पुण्याचे काम आहे. व्रत, दान, तीर्थ, तप, हम्म. यज्ञ. म्हणजे फैसला व्हायचा असला तर चिंतन. हा. जन्म, जरा, दुःख, व्याधी ही तू सहन कर. काम, क्रोध, अहंकार हा उर्मी सहन करून अविनाशी आत्मसुख आपल्या निजाश्रमी साध्य करून घे. अविनाशी आत्मसुख, अविनाशी, ज्याचा कधीही नाश होत नाही. अविनाशी आत्मसुख आपल्या निजाश्रमी साध्य करून.
आपल्या घरी राहूनच साध्य करून घे. हम्म. पहा, अविनाशी सुख म्हणजेच आत्मसुख ना, हम्म. म्हणजेच ब्रह्मसुख. वेदाक्षरी घोकण्यामध्ये अहंकार, विधिनिषेध पाठीमागे लागतात. लई जर विद्वान झालं मग अहंकार वाढतो. हा. आणि वाद केल्यानं काय होतं, निंदाची दोष वगैरे होतात. हा. वादाचं काम लय बेकार आहे. वादाचं काम लय डेंजर आहे. ही भूषणे दूषणाची मुळे आहे. ह्या करता ह्या विषयीची खोटी तळमळ टाक. संतांना सर्व भावाने शरण जाऊन पाहिजे त्या स्थितीत राहता येईल त्या स्थितीमध्ये राशी तुकाराम महाराज म्हणतात. दोन तीन वर्म सांगितले अभंगामध्ये. एक वर्म संतांना सर्व भावाने शरण जाऊन त्या स्थितीमध्ये राहा. संतांना शरण जायचं. दुसरी गोष्ट, नित्य भगवंताचं नामस्मरण करायचं. आणि तिसरी गोष्ट, अविनाशी सुख प्राप्त करून घ्यायचं. अभंगामध्ये चरण 4 आहे, पण 3 मुद्दे. मुद्दे 4 आहे ना, आत्मशांती आणि आत्मसुख एकच ना. हे आत्मसुख, आत्मशांती, भगवंताचं नामस्मरण आणि संतांची भेट, या 4 गोष्टी करून घ्यायच्या जीवनामध्ये. आणि एवढ्या 4 गोष्टी झाल्या की जीवन कृतार्थ होईल. सगळ्यात महत्वाचं आहे ना, अविनाशी सुख आपलं जे स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी. मग ब्रह्म अविनाशीच आहे ना. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म सर्वगत सदासम, जेथे आणू नाही विषम, ऐशे जाणती ते बहुदुर्गम. ब्रह्म कसं आहे, ब्रह्म म्हणजेच आत्मा. आत्म्यालाच ब्रह्म म्हणते, ते व्यापक नाही का. तो प्राप्तच आहे, फक्त संतांकडून त्याचं ज्ञान करून घ्यायचं नाही का. आणि त्याच्या चिंतनानं वृत्ती स्थिर होते. अंतःकरण स्थिर होणं महत्वाचं आहे. अंतःकरण स्थिर जर झालं ना, फारच जीवनच बदलायला समजायचं. ते लवकर स्थिर होत नाही. अंतःकरण स्थिर व्हायला बराच काळ जातो, लगेच नाही होत स्थिर ते. साधं माठातलं पाणी तरी लवकर गार होतं का बरं? नाही ना. टाकलं माठामध्ये पाणी लगेच गार होतं असं होतं का? नाही ना, टाइम लागत. नाही ना, लय टाइम लागत हो. तसंच इकडे बी मग स्थिर होता अगोदर शुद्ध होतं, मग नंतर स्थिर व्हायला वेळ लागतो. आणि स्थिर होण्याकरता हेच सांगितलं ना आपण जे करतोय ते. सद्ग्रंथ, निष्काम सेवा, चिंतन, यांना काय होतं, स्थिर होतं अंतःकरण, स्थिर होतं, शुद्ध होतं, स्थिर होतं. आणि मग त्या स्थिर अंतःकरणामध्ये हे आत्मसुख, ब्रह्मसुख, आत्मशांती प्राप्त होत असते. म्हणजे शांत होऊन जाते, वृत्ती शांत होते. विकार, हे सगळे ताप हळूहळू हळू स्थिर होऊन जातात. टप्प्याटप्प्यानं होते. थोडक्यात पिकले शेंदे कडूपण गेले, पैसे आम्हा केले पांडुरंगे, काम क्रोध लोभ निमाले ठाई, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठ गेले, झाला स्वयमेव. म्हणजे ते ब्रह्म आहे बरं का. स्वयमेव होणं, पांडुरंग कसं आहे, ब्रह्म आहे. झाला, ते स्वरूपच झाला स्वतः. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे असंच आहे ना. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागे, तो खरा भाग्यवान आहे. मग
त्याच्याकरता खटाटोपी. म्हणून सत्संग तर चालूच आहे आपला आता. चिंतन, नामस्मरण करावं, भरपूर नामस्मरण करावं, पोटभर नामस्मरण करावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगत